पोलादपूर ते महाबळेश्वर या सुमारे 40 किलोमीटर लांबीच्या घाटमार्गावर वारंवार होणारे अपघात आणि तातडीच्या आरोग्य सुविधांचा अभाव लक्षात घेऊन प्रतापगडच्या पायथ्याशी कुंभरोशी येथे उभारण्यात आलेले आरोग्य केंद्र लवकरच कार्यान्वित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज्य विधिमंडळात आमदार अजय विनायक चौधरी यांनी हा प्रश्न उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले असता आरोग्य विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला। विधानसभेत प्रश्न उपस्थित करताना आमदार अजय चौधरी यांनी सांगितले की पोलादपूर ते महाबळेश्वर या घाटमार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात घडत असतात, मात्र या संपूर्ण परिसरात तातडीची आणि सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होतात। यासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या कुंभरोशी गावात आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे। ते पुढे म्हणाले की या रुग्णालयाच्या उभारणीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला असून मागील 2 वर्षांपासून इमारत पूर्णपणे तयार आहे, मात्र डॉक्टरांची नियुक्ती, आवश्यक वैद्यकीय साहित्य आणि अंतर्गत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे हे रुग्णालय अद्याप सुरू होऊ शकलेले नाही। या संदर्भात आरोग्यमंत्र्यांना पत्र देऊन बैठक आयोजित करण्याची मागणीही करण्यात आली होती, मात्र अद्याप ती बैठक झालेली नसल्याने या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली। अध्यक्ष महोदय, पोलादपूर ते महाबळेश्वर हा 40 किलोमीटरचा घाट आहे। प्रचंड अपघात होतात, परंतु कुठेही आरोग्य सुविधा नाही। मी सातत्याने प्रयत्न करून प्रतापगडच्या पायथ्याशी एक आरोग्य केंद्राची आता निर्मिती झालेली आहे। गेल्या 2 वर्षापासून रुग्णालय तयार आहे, करोडो रुपये खर्च करून, फक्त आतल्या सुविधा उपलब्ध नाहीत। मी माननीय आरोग्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र पण दिलं होतं। आपण एक बैठक लावणार होतात, परंतु ती बैठक आजपर्यंत झाली नाही। रुग्णालय तयार आहे, परंतु आतमध्ये डॉक्टरांची नियुक्ती, आतलं साहित्य एवढंच फक्त द्यायचं आहे। माझ्या आपल्या माध्यमातून विनंती आहे की या संदर्भात आपण लवकरात लवकर बैठक लावून निर्णय घेणार का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य अजय चौधरी साहेबांनी बैठकीसाठी पत्र दिलं होतं, ही वस्तुस्थितीच आहे। मधल्या टप्प्यामध्ये पदमान्यतेचा मुद्दा असल्या